अन्नपूर्णा किचनमध्ये आजची रेसिपी आहे चीज बटाटे टिक्की। तर आज आपण त्याची रेसिपी बघूया। ही रेसिपी आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी करू शकतो। इथे मी एक छोटं बाउल घेतलं आहे, त्यामध्ये मी 2 चमचे मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लोअर पावडर टाकली आहे। नंतर त्यात मी अर्धा चमचा मीठ घातलं। नंतर त्यात हवं तसं मी पाणी ॲड करून त्याची पातळ पेस्ट करेल। घट्टही नाही अति पातळही नाही अशी पेस्ट आपल्याला त्याची करायची आहे, कारण त्यात आपण टिक्की डीप करणार आहोत, त्यासाठी ते आपल्याला पेस्ट लागणार आहे। म्हणून ते व्यवस्थित एकजीव करून आपल्याला ते आता साईडला ठेवायचं आहे। नंतर मी एक ताटामध्ये बटाटे घेतले, उकळलेले 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून ते स्मॅश करून घेतले। नंतर एक छोटी डिश भरून ब्रेड क्रम्स घातले त्यामध्ये। नंतर एक अर्धी डिश भरून मी त्यात चीज क्यूब छोटे छोटे तुकडे करून ॲड केले। नंतर मी त्यात हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घातली। त्यात मी चिली फ्लेक्स ॲड केलं, थोडी कोथिंबीर टाकली। नंतर चवीनुसार मीठ घातलं, थोडं हिंग पावडर टाकली त्याच्यामध्ये। लिंबू सत्वाचं पाणी टाकलं त्याच्यामध्ये थोडं 2 चमचे। नंतर त्यात 1.5 चमचा साखर ॲड केली। हे मिश्रण आता चांगलं हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे, आपल्याला मिक्स करायचं चांगलं, की त्याचे छान पॅटीस तयार होतील, म्हणजे टिक्की तयार होईल। ते चांगलं मळून घ्यायचं आपल्याला एकत्र करून व्यवस्थित। नंतर त्याचे आपल्याला हातावरती असे गोल गोल पॅटीस टिक्की बनवायची आहे। अशा पद्धतीने मी आता सर्व त्याचे टिक्की बनवून घेते। आपण जे मैदा आणि कॉर्नफ्लोअर पावडरचं मिश्रण तयार केलं होतं, त्यामध्ये आपल्याला एक एक टिक्की डीप करायची आहे। आणि साईडला मी डिशमध्ये ब्रेड क्रम्स आणि चिली फ्लेक्सचा चुरा एकत्र केलेला आहे। मध्ये टिक्की टाकून त्याच्यावर व्यवस्थित त्याची कोटिंग करायची आहे। नंतर मंद आचेवरती आपल्याला एक एक टिक्की तळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण एक एक टिक्की तळून घेऊ तेलामध्ये। आता मी इथे व्यवस्थित त्याला कोटिंग करते आहे, जेणेकरून आपली टिक्की क्रंची आणि कुरकुरीत होईल। आता तेल गरम झालं, त्यात मी एक एक टिक्की टाकते। अशा पद्धतीने आपल्याला सर्व टिक्की मंद आचेवर लालसर रंगाच्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत। अशी बटाट्याची चविष्ट टिक्की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते। तुम्ही पण अशी रेसिपी नक्की करून बघा। अशा पद्धतीने आपण सर्व टिक्की तळून घेऊ। आपले सर्व टिक्की गरम गरम तयार आहेत। टिक्की आपण सॉस बरोबर किंवा पावासोबत आपल्या आवडीनुसार खाऊ शकतो। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।